नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, विषय भूगोल, इयत्ता 12वी, कला व विज्ञान. मी प्राध्यापक साखरे SS. आज मी आपल्याला 5 नंबरचा टॉपिक आहे द्वितीयक व्यवसाय किंवा द्वितीयक आर्थिक क्रिया याविषयी चर्चा करणार आहोत. याच्या अगोदर प्राथमिक व्यवसाय जे आहेत चतुर्थ टॉपिक मध्ये, याच्यामध्ये नैसर्गिक ज्या वस्तू आपल्याला सर्वसाधारणपणे मिळतात किंवा नैसर्गिक घडामोडीवरती आधारित जे व्यवसाय चालतात त्यांना प्राथमिक आर्थिक क्रिया किंवा प्राथमिक व्यवसाय असं म्हटलेलं दिसून येतं. तर या टॉपिक मध्ये आपण काय पाहिलं तर शिकार करणे असेल, फळे व कंदमुळे गोळा करणे, लाकूड तोडीसारखा व्यवसाय, मासेमारी सारखा व्यवसाय, पशुपालन, खाणकाम आणि जागतिक स्तरावरती किंवा भारतासारख्या देशामध्ये देखील सर्वात महत्वाचा असणारा व्यवसाय प्राथमिक म्हणजे शेती. तर या सर्वसाधारणपणे 7 व्यवसायाविषयी चर्चा केली. शेवटच्या टप्प्यामध्ये शेतीचा अभ्यास करीत असताना जागतिक स्तरावरती वेगवेगळ्या शेतींचा केला जाणारा अभ्यास, कोणत्या प्रदेशामध्ये ही शेती केली जाते, त्या ठिकाणी मृदा कशा आहे, हवामान कसं आहे, तापमान कसं आहे, लोकसंख्या किती आहे, लोकसंख्या जास्त असेल तर त्या ठिकाणी सखोल उदरनिर्वाहाची शेती केली जाते, लोकसंख्या कमी असेल तर विस्तृत व्यापारी शेती त्या ठिकाणी केलेली दिसून येते. म्हणजेच वेगवेगळे शेतीचे असणारे प्रकार म्हणजे स्थलांतरित शेती असेल, उदरनिर्वाहाची शेती असेल, व्यापारी प्रकारची शेती असेल, फलोद्यान प्रकारची शेती असेल, मंडई बागायती शेती असेल, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या शेतींचा केला जाणारा अभ्यास आणि हा सर्व भाग प्राथमिक व्यवसायामध्ये या चौथ्या टॉपिक मध्ये आपण केलेला दिसून येतो. आज आपण त्याच्या पुढचा 5वा जो टॉपिक आहे या टॉपिकला त्या ठिकाणी सुरुवात करत असलेलो दिसून येतो आणि तो टॉपिक आहे तो म्हणजे द्वितीयक आर्थिक व्यवसाय. म्हणजेच द्वितीयक आर्थिक व्यवसायाचा अभ्यास करीत असताना प्रामुख्यानं या द्वितीयक व्यवसायाची ओळख किंवा प्रत्यक्ष द्वितीयक व्यवसायाला सुरुवात करत असताना द्वितीयक व्यवसाय म्हणजे नेमकं काय, तर प्रामुख्यानं या प्राथमिक व्यवसायावरती प्रक्रिया करून अधिक उपयुक्त वस्तू बनवणं, मग ते घरगुती व्यवसाय असतील किंवा त्या ठिकाणी खाजगी स्वरूपाचे असतील, गव्हर्नमेंटचे त्या ठिकाणी असतील, सहकारी संस्थांचे असतील, तर कच्च्या मालावरती प्रक्रिया करून पक्क्या मालामध्ये रूपांतर करणं हा सर्व भाग द्वितीयक व्यवसायामध्ये त्या ठिकाणी येत असलेला दिसून येतो. म्हणून आज आपण या 5व्या टॉपिक मध्ये सेकंडरी ऍक्टिव्हिटीज द्वितीयक व्यवसायाला सुरुवात करणार आहोत. आता या व्यवसायाला सुरुवात करत असताना आपल्या अभ्यासक्रमामध्ये या 5व्या टॉपिक मध्ये प्रथम जे पृष्ठ आहे या पृष्ठभागावरती हे चित्र दिलेलं दिसून येतं आणि या चित्रावरून काय सांगितलेलं आहे तर त्याचा अभ्यास आपण सर्वप्रथम करणार आहोत. पहा या ठिकाणी काय सांगितलंय, पहा आकृती क्रमांक 5.1 मधील चित्र कशाचे आहेत ते ओळखा. ही चित्रे कोणकोणत्या व्यवसायाशी निगडीत असावीत ते लक्षात घेऊन तक्ता क्रमांक 5.1 पूर्ण करा. म्हणजे हा जो तक्ता आहे तो 5.1 आहे. या ठिकाणी जवळजवळ 8 चित्र त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि या 8 चित्रामध्ये प्रामुख्यानं ही चित्र आपण सर्वप्रथम ओळखायची आहेत आणि चित्र ओळखल्यानंतर त्या व्यवसायाशी निगडीत असावीत अशा पद्धतीनं त्याचं वर्णन करायचं आहे. परंतु हे वर्णन करत असताना फक्त चित्रच ओळखून त्या ठिकाणी व्यवसायाशी निगडीत हा भाग त्या ठिकाणी आपल्याला मांडायचा नाही, तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये या चित्राच्या म्हणजे या टॉपिकच्या द्वितीय पृष्ठभागावरती एक आराखडा दिलेला आहे आणि त्या आराखड्यानुसार आपल्याला त्याची मांडणी करायची. त्याच्यामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यानुसार त्याचं वर्णन करायचं आहे आणि ते वर्णन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे द्वितीयक व्यवसायामध्ये या चित्राशी संबंधित द्वितीयक व्यवसाय कसे चालतात हा भाग आपला त्या ठिकाणी
क्लिअर होईल आणि तिथून पुढचा द्वितीयक व्यवसायाचा भाग आपल्याला समजण्यास सोपा जाईल. आता याच्यामध्ये ही जी 8 चित्र आहेत त्याच्यातील एका चित्राविषयी आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि त्या चित्रामध्ये प्रामुख्यानं काय आहे तर इथं आपण घेतलेलं आहे 1 नंबरला चित्र आहे ते म्हणजे अ आणि इथं काही बॉटल्स त्या ठिकाणी दिलेले आहेत, पॅकबंद त्या ठिकाणी केलेले आहेत आणि याचं वर्णन चित्राचं करून आपल्याला खालील तक्ता जो दिलेला आहे त्या तक्त्यानुसार त्या ठिकाणी माहिती भरावायची आहे. आता सर्वप्रथम काय करा, हा तक्ता आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्या. इथं काय केलेलं आहे, अनुक्रम म्हणजे 8 चित्र दिलेले आहेत त्याच्यातला अनुक्रम इथं आपण अ घेतलेला आहे. त्याच्यानंतर व्यवसायाचे नाव म्हणजे या चित्रावरून आपल्याला इथं व्यवसायाचे नाव द्यायचंय. त्याच्यानंतर आवश्यक कच्चा माल म्हणजे या चित्रावरून त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा कच्चा माल वापरला असेल तर त्याची माहिती या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी मांडायची आहे. पुढे तयार उत्पादने, या ठिकाणी या चित्रामध्ये ज्या ठिकाणी जो कच्चा माल वापरलाय त्याच्यातून कोणती उत्पादने तयार झाली असेल त्याची माहिती इथं द्यायची आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे भाग तो कच्च्या मालाची वैशिष्ट्ये, जो कच्चा माल आपण त्या ठिकाणी घेणार आहोत त्याच्यामध्ये इथं काही वैशिष्ट्ये दिलेले आहेत पहा. त्याचं वजन कसं आहे, टिकाऊपणा कसा आहे, संपादन कोठून केलेलं आहे म्हणजे मिळवलं कोठून आहे, त्याची खरेदी किंमत काय असेल, या पद्धतीनं या 4 टप्प्यामध्ये कच्च्या मालाची वैशिष्ट्ये आपल्याला मांडायची आहेत. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये उत्पादनाची वैशिष्ट्ये, मग उत्पादन त्या ठिकाणी घेतल्यानंतर इथं देखील काही वैशिष्ट्य मांडले. मग इथं वजन असेल, परत टिकाऊपणा आहे, उत्पादन व विक्री मूल्य, अशा पद्धतीने या 4 टप्प्यामध्ये उत्पादनाची तयार झालेल्या उत्पादनाची वैशिष्ट्ये आपल्याला मांडावायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो इथं लक्षात घ्या, प्रत्येक चित्रावरून आपण त्या ठिकाणी त्याचं वर्णन करणार आहोत, माहिती देणार आहोत आणि तो प्रत्येक तक्ता या पद्धतीनं मांडलेला दिसून येतो. म्हणजे वरचा हा जो भाग आहे अनुक्रम, व्यवसायाचे नाव, आवश्यक कच्चा माल, तयार उत्पादने, कच्च्या मालाची वैशिष्ट्ये, उत्पादनाची वैशिष्ट्ये, हा भाग 8 चित्रांशी निगडीत आहे आणि त्या पद्धतीनं ही खालची माहिती आपली त्या ठिकाणी बदलणार आहे म्हणजे चित्रानुसार आणि व्यवसायानुसार. म्हणून इथं अ नंबरचं चित्र पहा. या ठिकाणी चित्र पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की याचं वर्णन काय आहे, हा द्वितीयक व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे त्याची माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत. इथं पहा अनुक्रम दिलेला आहे अ, इथं अ चित्र आपण घेतलंय. आता व्यवसायाचे नाव इथं जर पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की या छोट्या छोट्या काचेच्या ज्या भरण्या आहेत याच्यामध्ये काही वेळेस लोणचं असेल, काही वेळेस मोरावळा असेल, काही बॉटलमध्ये इथं, अशा पद्धतीनं आपल्याला थोडक्यात ही माहिती त्या ठिकाणी दिसेल. परंतु हे डायरेक्ट न म्हणता व्यवसायाचे नाव आपल्याला काय देता येईल तर इथं व्यवसायाचं नाव घेतलेलं आहे आपण अन्न प्रक्रिया उद्योग. आता अन्न प्रक्रिया उद्योग याच्यावरती आधारित केलेला दिसून येतो प्राथमिक व्यवसायातील वस्तू जमा करून. मग या ठिकाणी प्राथमिक व्यवसायातून कोणत्या वस्तू जमा केलेल्या आहेत, आवश्यक कच्चा माल कोठून मिळालेला आहे, कोणता मिळवलेला आहे तर इथं पहा कैरी, आंब्याची कैरी, लिंबू, आवळा, मिरची, कौट, ओली हळद, अशा प्रकारचा हा कच्चा माल त्या ठिकाणी घेतलेला दिसून येतो आणि या कच्च्या मालावरती प्रक्रिया केलेली दिसून येते. मग याच्यापासून काय उत्पादने तयार केलेली आहेत, तयार उत्पादने काय मिळालेली आहेत तर इथं या ठिकाणी कैरीपासून, लिंबापासून किंवा आवळ्यापासून त्या ठिकाणी लोणचं बनवलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आवळ्यापासून मोरावळा त्या ठिकाणी बनवलेला दिसून येतो, जाम त्या ठिकाणी बनवलेला दिसून येतो. अशा पद्धतीनं ही तयार उत्पादने या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येतात. किंवा आवळ्यापासून त्या ठिकाणी छोटे छोटे सुपारी, पित्त वगैरे ऍसिडिटी होऊ नये म्हणून त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये असलेलं दिसून येतं. किंवा रामदेव बाबाचे त्या ठिकाणी दुकानामध्ये जर आपण गेलो तर अनेक प्रकारचे आवळ्यापासून तयार केलेल्या वस्तू किंवा आवळा ज्यूस वगैरे असेल तर तो भाग देखील या तयार उत्पादनामध्ये आलेला दिसून येईल. आता कच्च्या मालाची वैशिष्ट्ये इथं सांगितलेली दिसून येतात. तर या सर्व कच्च्या मालावरती प्रक्रिया केल्यानंतर या ठिकाणी कच्चा माल जो आहे तो कच्च्या मालाचं वजन जास्त असतं. म्हणजे कैरी असेल, लिंबू असेल, आवळा असेल, कौट असेल, ओली हळद असेल, मिरची असेल तर याचं वजन या ठिकाणी जास्त. टिकाऊपणा कसा आहे तर टिकाऊपणा या ठिकाणी कमी आहे. म्हणजे कैरी असेल,
लिंबू असेल, त्याचा वापर जर आपण जास्त नाही केला, लवकर नाही केला, तर एक 3-4 दिवसामध्ये त्या ठिकाणी ते खराब होऊ शकतं. आता संपादन हे कुठून आपण मिळवलेलं आहे, तर शेतीसारख्या व्यवसायातून, प्राथमिक व्यवसायातून, म्हणजे चतुर्थ टॉपिक मध्ये आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर या प्राथमिक व्यवसायातून, शेतीमधून या सर्व वस्तू आपल्याला मिळालेल्या दिसून येतात. आणि खरेदी किंमत काय आहे, तर शेती माल खरेदी किंमत कमी, म्हणजे शेतकऱ्याकडून या वस्तू घेत असताना याची किमती या कमी असलेल्या दिसून येतात. डायरेक्ट त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बागामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याची किंमत ठरवून त्या ठिकाणी खरेदी करू शकतो. हे झाले कच्च्या मालाची वैशिष्ट्य. आता कच्च्या मालावरती या ठिकाणी प्रक्रिया करून या वस्तू बनवलेल्या आहेत. तोच भाग इथं दिलेला आहे. उत्पादनाची वैशिष्ट्य, वजन, टिकाऊपणा, उत्पादन, विक्री, मूल्य. आता इथं वजन जास्त आहे, म्हणजेच कैरी असेल, लिंबू असेल, आवळे असेल, याच्यापासून ज्या वस्तू बनवल्यात, लोणचं असेल, लिंबाचं, कैरीचं किंवा आवळ्याचं, मिरचीचं, तर किंवा कवटापासून बनवलेले वस्तू असेल किंवा हळद त्या ठिकाणी तयार केली असेल, तर याचं वजन जास्त असल्याचं दिसून येतं. टिकाऊपणा जास्त आहे, म्हणजे कैरीपेक्षा, लिंबापेक्षा, आवळापेक्षा हे 4-5 दिवस टिकू शकतं. परंतु या वस्तू बनवल्यानंतर 2 महिने, 4 महिने त्या ठिकाणी बॉटल आपण पाहिल्यानंतर त्या बॉटलवरती एक्सपायरी डेट दिलेली असते. म्हणजे त्या ठिकाणी निश्चितच जास्त कालावधी आहे, पण नियंत्रित, तरी देखील त्याच्यावरती नियंत्रण आहे. 2 महिने, 4 महिने त्या ठिकाणी तारीख दिलेली दिसून येते आणि त्याच्यावरती त्याला थोडासा कालावधी असतो, म्हणजे नियंत्रण असतं. कोणत्या वस्तू बनवलेल्या दिसून येतात, तो लोणचं त्या ठिकाणी आहे, मोरावळा आहे, जाम आहे, सॉस आहे. तर ही वस्तू त्या ठिकाणी बनवलेल्या दिसून येतात, म्हणजे उत्पादन त्या ठिकाणी तयार झालेलं दिसून येतं. आणि विक्री मूल्य काय आहे, तर मूल्यवर्धन जास्त, म्हणजे कैरी असेल, लिंबू असेल, आवळा असेल, तर हा कच्चा माल याच्या त्या ठिकाणी किमती कमी असतात, परंतु त्याच्यावरती प्रक्रिया केल्यानंतर, टिकाऊपणा केल्यानंतर, बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी पॅक करून त्या ठिकाणी पाठवल्यानंतर त्याची किंमत वाढलेली दिसून येते, त्याचं मूल्य वाढलेलं दिसून येतं. म्हणून याला म्हटलेलं आहे मूल्यवर्धन या ठिकाणी जास्त असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं थोडक्यात द्वितीयक आर्थिक व्यवसायामध्ये पहिलं चित्र या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आणि हे अचित्र, याची माहिती या ठिकाणी या पद्धतीने मांडलेली दिसून येते. याच्यानंतर दुसरं चित्र आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं दिसून येतं आणि या दुसऱ्या चित्रामध्ये प्रामुख्यानं अ झाल्यानंतर आ हे चित्र त्या ठिकाणी आपण घेतलंय 2 नंबरला. आता या चित्राचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की एक या ठिकाणी कारागीर असलेला दिसून येतो आणि तो कारागीर या ठिकाणी धातू आहेत, त्या धातूवरती प्रक्रिया करणं, धातूपासून चांगल्या उपयुक्त वस्तू बनवणं, म्हणजेच त्या ठिकाणी निष्णांत कारागीर, मजूर यांचा समावेश या ठिकाणी असलेला दिसून येतो. अशा पद्धतीनं थोडक्यात ही माहिती आपल्याला या चित्रामध्ये असलेली दिसून येईल. आता त्याची अधिक उपयुक्त माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता पहा, इथं अनुक्रम हा घेतलेला आहे आपण आ. व्यवसायाचे नाव, आता व्यवसायाचे नाव इथं आपल्याला कारागीर दिसतोय, निष्णांत कारागीर, काहीतरी त्या ठिकाणी दागिन्यांना पैलू पाडणं, दागिने हिऱ्यांना पैलू पाडणं, दागिने बनवणं वगैरे असा भाग त्या ठिकाणी आहे. म्हणून इथं व्यवसायाचे नाव आपण घेतलेलं आहे दागिने तयार करणे. आता यासाठी आवश्यक कच्चा माल या ठिकाणी सांगितलेला आहे, तो म्हणजे मौल्यवान धातू, म्हणजे खाणकामातून खोदकाम करून अनेक प्रकारचे मौल्यवान धातू त्या ठिकाणी काढलेले दिसून येतात, तयार केलेले दिसून येतात. मग त्याच्यामध्ये सोने असेल, चांदी असेल, हिरे असेल, माणिक, मोती, वैडूर्य असे अनेक प्रकारचे खनिजे त्या ठिकाणी असलेले दिसून येतात आणि त्याचं मूल्य त्या ठिकाणी जास्त असलेलं दिसून येतं. कॉपरचा देखील या ठिकाणी समावेश असलेला दिसून येतो, म्हणजे तांबे. हे कशातून, तर खाणकाम व्यवसायातून हा सर्व भाग कच्चा माल उपलब्ध केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर तयार उत्पादने, कोणकोणती तयार उत्पादने झालेली दिसून येतात, तर दागिने तयार झालेले दिसून येतात, अलंकार तयार वेगवेगळे झालेले दिसून येतात. मग या ठिकाणी दागिन्यामध्ये सोन्याचे असतील, चांदीचे असतील, तांब्याचे असतील, अलंकार वेगवेगळे असलेले दिसून येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती, मग त्या ठिकाणी आपण गणपतीची मूर्ती असेल, देवीची मूर्ती असेल, कृष्णाची मूर्ती असेल, देवाऱ्यामध्ये मूर्ती पूजन किंवा मंदिरामध्ये, तर ते देखील उत्पादने या ठिकाणी मूर्ती त्या ठिकाणी झालेले दिसून येतात. तर घर सजवायचं असेल, ऑफिसमध्ये काही शोभेच्या वस्तू ठेवायच्या असतील, तर त्या शोभेच्या वस्तू देखील
देखील या ठिकाणी या दागिन्यांपासून तयार केलेल्या दिसून येतात, किंवा ब्रॉन्झ असेल, मॉडेल असतील, खेळाचे काही वस्तू असतील, यांचा समावेश देखील याच्यामध्ये तयार झालेला दिसून येतो. तर ह्या वस्तू तयार उत्पादने या पद्धतीने केलेल्या दिसून येतात. इथं कच्च्या मालाची वैशिष्ट्ये. आता सर्वप्रथम वजन थोडे जास्त मिश्र स्वरूपात असलेलं दिसून येतं. म्हणजे काय, तर खोदकाम केल्यानंतर या वस्तू काढलेल्या दिसून येतात. त्या 100% शुद्ध असतातच असं नाही, त्याच्यावरती प्रक्रिया करणं गरजेचं असतं आणि प्रक्रिया करून अधिक उपयुक्त वस्तू तयार केलेल्या दिसून येतात. म्हणजे या ठिकाणी सर्वात जास्त वजन असलेलं दिसून येतं. टिकाऊपणा कसा आहे, तर टिकाऊपणा हा दीर्घकाळ असलेला दिसून येतो. म्हणजे सोने असेल, चांदी असेल, हिरे असेल, तर या ज्या वस्तू आहेत या सर्वात जास्त काळ टिकणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी असलेल्या दिसून येतात. संपादन कुठून केलेलं आहे, तर संपादन म्हणजे हे खोदकामातून, खाणीतून त्या ठिकाणी ह्या वस्तू काढलेल्या दिसून येतात. आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये याच्या किमती, म्हणजे कच्चा माल असतो त्यावेळेस त्याच्या किमती कमी असलेल्या दिसून येतात. ही झाली कच्च्या मालाची वैशिष्ट्ये. आता उत्पादनाची वैशिष्ट्य. उत्पादन तयार झालं तर वजन घटत नाही, शुद्ध कच्चा माल. काही वेळेस वजन थोड्याफार प्रमाणात घटलेलं दिसून येतं, तर काही वेळेस त्या ठिकाणी वजन घटत नाही आणि शुद्ध प्रकारचा कच्चा माल त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला दिसून येतो. या ठिकाणी टिकाऊपणा कसा आहे, दीर्घकाळ आहे. सोने, चांदी, हिरे, मोती हे दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तू असलेल्या दिसून येतात. मग या ठिकाणी उत्पादन कोणकोणतं झालेलं आहे, तर दागिने असतील, अलंकार असतील, मूर्ती, शोभेच्या वस्तू, ग्राहक मागणीनुसार नवनवीन अशा प्रकारच्या अनेक वस्तू त्या ठिकाणी तयार केलेल्या दिसून येतात. त्याच वस्तू घ्यायला ग्राहक तयार होत नाही, म्हणून त्यामध्ये नवीन प्रकारच्या काही वस्तू बनवलेल्या दिसून येतात आणि त्या वस्तू बाजारपेठेमध्ये पाठवायच्या. म्हणजेच त्या ठिकाणी आता नवीन पद्धतीने जर आपण पाहिलं तर मोबाईलचे असणारे कव्हर असतील तर तो देखील भाग या दागिन्यांचा असलेला दिसून येतो. किंवा आत्ताचं ज्वलंत उदाहरण जर पाहिलं तर कोविड-19 अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी मास्क वापरतात. मग त्या ठिकाणी आपण टीव्हीवरती, पेपरला पाहिले असेल की काही श्रीमंत लोकांनी सोन्याचे मास्क, सोन्याचा मुलामा असणारे मास्क त्या ठिकाणी तयार केलेले दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारच्या वस्तू तयार करत असताना नवनवीन त्या ठिकाणी मागणीनुसार देखील हे अलंकार, दागिने तयार केलेले दिसून येतात. आणि मूल्य जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मूल्यवर्धन या ठिकाणी सर्वात जास्त असलेलं दिसून येतं. या ठिकाणी कच्च्या मालाच्या किमती कमी, परंतु तयार झालेल्या पक्क्या मालाच्या किमती, मूल्यवर्धन अतिशय जास्त असलेलं दिसून येतं. म्हणजेच दागिने तयार करणे हा दुसरा व्यवसाय या ठिकाणी आपल्याला सांगितलेला दिसून येतो. याच्यानंतर पुढचा व्यवसाय या ठिकाणी सांगितलेला दिसून येतो आणि तो व्यवसाय म्हणजे या ठिकाणी आपल्याला मांडलेला आहे ई, म्हणजे 3 आकडा. आता इथं आपण जर पाहिलं तर अतिशय मोठी इंडस्ट्रीज असलेली दिसून येते, मोठा व्यवसाय असलेला दिसून येतो. इथून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असलेला दिसून येतो. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी अणुऊर्जा किंवा त्या ठिकाणी औष्णिक ऊर्जा अशा प्रकारचा प्रकल्प असण्याची शक्यता या ठिकाणी आपण घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने याचं वर्णन आपल्याला मांडता येत असलेलं दिसून येतं. इथं पहा, या टप्प्यामध्ये आपल्याला असं सांगता येतं की सर्वप्रथम आपण घेतलेला आहे इथं देखील अनुक्रम. आता अनुक्रमाचा उल्लेख जर आपण केला तर याच्यामध्ये 3 नंबरला घेतलेला आहे आपण ई. याच्यामध्ये व्यवसायाचे नाव या ठिकाणी सांगितलेलं आहे की अणुऊर्जा असेल, अणुशक्ती असेल, औष्णिक ऊर्जा असेल, तर अशा प्रकारचा व्यवसाय या ठिकाणी घेतलेला दिसून येतो. आता या व्यवसायापासून कच्चा माल कोणता आहे, तर युरेनियम असेल, थोरियम असेल, तर अशा प्रकारचे त्या ठिकाणी कोळसा असेल, तर अशा प्रकारचा कच्चा माल त्या ठिकाणी वापरलेला दिसून येतो. आणि याच्यापासून तयार उत्पादन काय, तर वीज आणि ऊर्जा साधने तयार करणं हा सर्वात महत्वाचा उत्पादन या ठिकाणी घेतलेलं दिसून येतं. पुढच्या टप्प्यामध्ये कच्च्या मालाची वैशिष्ट्ये. आता कच्च्या मालाच्या वैशिष्ट्यामध्ये सर्वप्रथम घेतोय आपण ते म्हणजे वजन जास्त. आता वजन जास्त म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की खाणीतून युरेनियम, थोरियम किंवा कोळसा वगैरे अशा अनेक प्रकारच्या वस्तू बाहेर काढल्यानंतर त्याचं वजन हे जास्त असलेलं दिसून येतं. ते जास्त काळ टिकाऊ देखील त्या ठिकाणी असलेले दिसून येतात.
ठराविक खाण क्षेत्राच्या प्रदेशामध्ये आपण त्या वस्तू त्या ठिकाणी मिळवत असलेलं दिसून येतं, संपादन करत असलेलं दिसून येतो. आणि खरेदी किंमतीचा उल्लेख जर आपण केला तर दुर्मिळ असल्याने किमती जास्त असलेले दिसून येतात, कारण सर्वच प्रदेशामध्ये अशा प्रकारच्या वस्तू मिळतील याची गॅरंटी नाही. म्हणून या ठिकाणी खरेदी किमतीचा उल्लेख जर केला तर किमती याच्या सर्वात जास्त असलेले दिसून येतात. आता उत्पादनाच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख जर आपण केला तर या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये आपण म्हटलेलं आहे वजन घटत नाही, परंतु बऱ्याचशा वेळेला काही जे वस्तू आहेत त्याचं थोड्याफार प्रमाणात वजन घटलेलं दिसून येतं. शुद्ध प्रकारचा कच्चा माल काही ठिकाणी मिळत असलेला दिसून येतो, तर काही ठिकाणी कच्च्या मालावरती प्रक्रिया केलेली दिसून येते. हा माल टिकाऊ प्रकारचा त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. म्हणजे प्रामुख्यानं शुद्ध प्रकारचा टिकाऊ प्रकारचा कच्चा माल या ठिकाणी आहे. वीज, शक्ती साधने, ऊर्जा साधने अशा प्रकारचं या ठिकाणी उत्पादन त्या ठिकाणी घेतलेलं दिसून येतं. म्हणजे याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे वीज निर्मिती करणं, शक्ती साधने निर्माण त्या ठिकाणी करणं, ऊर्जा साधन हा भाग या ठिकाणी उत्पादनामध्ये येतो. आणि विक्री मूल्य हे सर्वात जास्त असलेलं दिसून येतं. म्हणजे वीज असेल, शक्ती साधने असतील, ऊर्जा साधने असेल तर यांना प्रचंड मागणी असलेली दिसून येते. त्यामुळे विक्री मूल्य या ठिकाणी सर्वात जास्त आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. अशा पद्धतीनं हा तिसरा भाग म्हणजे ई याविषयी आपण या ठिकाणी द्वितीयक व्यवसायातील चर्चा केलेली दिसून येते. याच्यानंतर चौथं चित्र या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. मगाशी ऱ्हस्व ई पाहिला आपण, आता इथं घेतलेलं आहे दीर्घ ई. आणि याच्यामध्ये हे चित्र जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येईल, तर या ठिकाणी बोटी तयार करणं, जहाजे तयार करणं, या ठिकाणी जहाज आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय, जहाज बांधणी, आणि त्याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आता याच्यामध्ये ही अनुक्रम त्या ठिकाणी दिलेला दिसून येतो. आणि याच्या प्रामुख्यानं व्यवसायाचे नाव जर आपण पाहिलं तर जहाज बांधणी हा व्यवसाय या ठिकाणी आपल्याला घेतलेला दिसून येतो. अतिशय मोठा या ठिकाणी व्यवसाय आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास भेटतो. आवश्यक कच्चा माल या ठिकाणी काय सांगितलेला आहे, तर लोह पोलादाची आवश्यकता असलेली दिसून येते, लाकडाची आवश्यकता असलेली दिसून येते, इतर धातू वस्तूंची आवश्यकता असलेली दिसून येते. अशा पद्धतीने या ठिकाणी आवश्यक कच्चा माल घेऊन या ठिकाणी जहाज बांधणी त्या ठिकाणी केलेली दिसून येते. तयार उत्पादने काय आहेत, तर जहाज, बोटी, पाणबुडी अशा प्रकारचे तयार उत्पादने या ठिकाणी याच्यापासून केलेले दिसून येतात. कच्च्या मालाची वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगितलेली दिसून येतात. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वजन जास्त, म्हणजे लोह पोलाद, लाकूड, इतर या ज्या वस्तू आहेत वापरणारे त्याचं वजन जास्त असलेलं दिसून येतं. टिकाऊ त्या ठिकाणी असलेलं दिसून येतात. खाणकाम, जंगल याच्यातून हे संपादन केलेलं दिसून येतं. म्हणजे लोह पोलाद असेल तर खाणीतून त्या ठिकाणी काढलेलं दिसून येतं. लाकडाचा वापर इतर करायचा असेल तर ते जंगलातून त्या ठिकाणी लाकूड मिळवलेलं दिसून येतं. आणि तुलनेने कमी, म्हणजे खरेदी किंमत जी आहे ती तुलनेने त्या ठिकाणी कमी असलेली दिसून येते. उत्पादनाची वैशिष्ट्ये जर आपण या ठिकाणी पाहिली तर वजन जास्त वाढते, म्हणजे लोह पोलादाचा वापर केलेला दिसून येतो, लाकडाचा वापर केलेला दिसून येतो, म्हणजे वजन वाढलेलं दिसून येतं. टिकाऊ तरी कालमर्यादा असते. म्हणजे काय, तर या ठिकाणी टिकाऊ भरपूर आहे तरी देखील काही कालावधीपर्यंतच त्या ठिकाणी सांगितलेलं दिसून येतं की इतक्या दिवसच ही बोट त्या ठिकाणी किंवा पाणबुडी किंवा जहाज आपण त्या ठिकाणी वापरू शकतो, म्हणजे मर्यादा त्या ठिकाणी आहे. उत्पादन काय आहे, तर जहाज, बोटी, पाणबुडी हे उत्पादन घेतलेलं दिसून येतं. आणि मूल्य काय आहे, तर मूल्य या ठिकाणी सर्वात जास्त त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं थोडक्यात या ठिकाणी हा अभ्यास करीत असताना एकूण 8 चित्र त्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. आणि या 8 चित्रांचा अभ्यास करीत असताना प्रथमची 4 चित्र आहेत त्या 4 चित्रांची माहिती आपण त्या ठिकाणी घेतलेली दिसून येते. आणि या 4 चित्रावरती आधारित या ठिकाणी व्यवसायाचे नाव, आवश्यक कच्चा माल, तयार उत्पादने, कच्च्या मालाची वैशिष्ट्ये, उत्पादनाची वैशिष्ट्ये याविषयी त्या ठिकाणी चर्चा केलेली दिसून येते. आणि राहिलेली जी 4 चित्र आहेत त्या 4 चित्रांचा अभ्यास आपण पुढच्या टॉपिकमध्ये, पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत.